Good evening. In previous period, we discussed vibration of air column at closed one end of the tube. Now, I shall more studying about the next article number 6.7.3 on text page number 143. Vibrations of air column. Here see vibrations of air column in a pipe open at both ends. In previous period we discussed closed one end, that means open one end. Here both ends are opened as shown in below figure. Here this figure first mode of vibration, second figure second mode of vibration, and third figure third mode of vibration. In this case same process when tuning cork held on the open any end, then form incident and reflected waves. That is, as like consider this incident wave and reflected as like. In this case boundary condition open both end, so both end is form antinode. In each figure say antinode form at ending here. म्हणजेच आपण कालच्या पिरियडमध्ये जे बघितलं होतं क्लोज्ड वन एंड असल्यामुळं फक्त ओपन एंडलाच अँटीनोड फॉर्म झाला होता. इथे मात्र दोन्ही एंड ओपन असल्यामुळं दोन्ही साईडला अँटीनोड फॉर्म होतो आहे, हे दिसतं आहे या फिगरमध्ये. तर आपण काल जसं घेतलं होतं तसंच इथे देखील आता आपण काय करू, फर्स्ट मोड सेकंड मोड असं घेऊया. आता इन केस टेक फर्स्ट मोड, इनिशियल टेक फर्स्ट मोड, figure 1. Here L is the small l is the length of the tube, then capital L is the total vibration air column, that is here end correction produces at open end. Similarly also here end correction here also produces both side. That means capital L can be write as here small l plus 2e. दोन कालच्या पिरियडमध्ये आपण एकच ई ॲड केला होता, असंही करता येतं, पण त्यापेक्षा आपण कॅपिटल एल कन्सिडर करूया. दोन्ही एंडिंगचं अँटीनोड कन्सिडर करून कॅपिटल एल. आणि इन केस इथे पहा, इथे अँटीनोड फॉर्म झाला आहे, इथे अँटीनोड. we know the characteristics of distance between two successive antinodes is lambda by 2. यानुसार आपल्याला इथे या फर्स्ट मोडमध्ये टोटल लेंथ म्हणजेच द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 असं मिळालेलं आहे. आणि ऑलरेडी या ट्यूबची लेंथ कॅपिटल एल आहे, इथे आहे कॅपिटल एल दाखवलेला आहे. तर मग असं म्हणता येईल का हे दोन्ही इक्वल आहेत. एल इज व्हायब्रेटिंग एअर कॉलम लेंथ कॅपिटल एल आणि लॅम्बडा बाय 2 डिस्टन्स बिटवीन नोड, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल लेंथ ऑफ एअर कॉलम इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड असं आपल्याला म्हणता येईल. मग फ्रॉम फिगर वी कॅन राईट एल इज इक्वल टू this L and this lambda by 2 असं आपल्याला लिहिता येईल. तर इथे लिहिले गेले. यानुसार आपल्याला इथे जसं पहिल्या आर्टिकलमध्ये जसं लॅम्बडाची किंमत काढली तशीच इथे देखील आपण लॅम्बडाची किंमत काढूया. लॅम्बडा इक्वल टू 2L. देन नेक्स्ट थिंग सेम मॅनर वी नो द रिलेशन बिटवीन एन
VE and lambda. Therefore, VE equal to n lambda. Then n can be write as V by lambda. मग आता या व्हीची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे, लॅम्बडाची किंमत इथे दिलेली आहे. ती पुट अप केलं तर काय मिळेल आपल्याला? n इज इक्वल टू व्ही टू एल असं मिळेल. म्हणजे हे फर्स्ट मोड ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. यालाच आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो किंवा लोएस्ट व्हायब्रेटिंग फ्रिक्वेन्सी असंही म्हणतो. अशा टाईपचं इथे हे केलं. आता हे इक्वेशन इन केस कॅपिटल एलची किंमत जर पुट अप करायचं असेल तर इथे आपल्याला एल प्लस 2E असं करता येतं. व्हॉट इज 2E? 2E इज द एंड करेक्शन. इथे ॲडिशन केलं. पहिल्या कालच्या ह्याच्यामध्ये एकच ई होता, इथे 2E दोन्ही साईडचा, ही साईड आणि ही साईड, म्हणून दोन्ही साईडचा आपण इथे घेतलेला आहे. तर मग ही काय आली आपल्याला? फर्स्ट मोडपासून फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळालेली आहे. आणि ह्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीलाच आपण पहिल्यालाच काय म्हणतो? फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन असं म्हणतो, किंवा फर्स्ट हार्मोनिक प्रेझेंट असंही म्हणतो कालच्याप्रमाणेच. आणि पहिल्या वेळेस ओव्हरटोन हा ॲब्सेंट असतो. अशा टाईपचं सेम पद्धतीनं इथे आपण हे बघितलं. आता याच पद्धतीनं ह्याला इक्वेशन 1 म्हणलं. याच पद्धतीनं आपल्याला सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन बघायचं आहे. मग आता आपण सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन बघत असताना ही फिगर ऑब्झर्व करूया. या फिगरमध्ये काय झालेलं आहे? इथे पहिल्या ह्याच्यामध्ये 2 हाफ लूप होते, इथेही 2 हाफ लूप प्रोड्यूस होत आहेत ॲट एंडिंग. बट इन बिटवीन प्रेझेंट 1 कंप्लीट लूप. मग आता याच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार आपल्याला माहिती आहे, तीच ट्यूब आहे, लेंथ कॉन्स्टंट आहे, एल हे कॉन्स्टंट आहे, त्याच ट्यूबमधला सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. तर या ठिकाणी वी नो द डिस्टन्स बिटवीन नोड अँटीनोड किती असेल? λ/4 असेल. देन नेक्स्ट नोड डिस्टन्स ऑफ लूप λ/2 असेल. आणि त्यानंतर नोड अँटीनोड ही किती असेल? λ/4 असेल. इथे चुकून 2 झालेला आहे, हे तुम्ही करेक्शन करायचं आहे हा भाग. तर λ/4 करायचा आहे. मग या सर्वांची बेरीज म्हणजेच लेंथ बरोबर असेल, एल इक्वल टू या तिघांची बेरीज असेल. मग ते आपण पाहूया खालील सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण बघूया. इथे दिसतं बघा, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन फ्रॉम फिगर 2. मग इन केस कन्सिडर लेंथ ऑफ एअर कॉलम कॅपिटल एल इज इक्वल टू, म्हणजे पहिला अँटीनोड आणि नोडमधलं डिस्टन्स λ/4, नंतर नोडमधलं डिस्टन्स λ/2 आणि शेवटचं बॉटमचं λ/4 हे माहिती आहे. आता इन दिस केस लॅम्बडा हा 1 घ्यायचा आहे, सेम पूर्वी केल्यासारखंच. इन केस रिअरेंजिंग, आता यांचं आपण बेरीज करूया. आता या दोघांची बेरीज इथे या दोघांची बेरीज केली, पहिलं छेद समान आहेत, म्हणजे 2λ1/4 आलं, प्लस हा इथे लिहिला, या ठिकाणी लिहिला. मग आता दोघांची परत बेरीज, इथे छेद समान करायचा आहे. छेद समान करण्यासाठी हे 2 कॅन्सल केलं, म्हणजे 2 म्हणजे इथे 2 आला, λ1/2 इथे λ1/2 इथे आलं. तसंच इथे देखील λ1/2 आहे, म्हणजे छेद समान झालेला आहे. म्हणजेच 2λ1/2 असा आपल्याला मिळतो. त्यानंतर मग आपल्या नेहमीप्रमाणेच द रिलेशन बिटवीन एन व्ही लॅम्बडा. तर आपल्याला काय मिळतो? N1 इज इक्वल टू V/λ1 असं मिळालं. मग ही λ1ची किंमत इथे पुट अप केली तर काय मिळालं? V/2L/2, म्हणजेच रिअरेंज करून 2V/L. आता V/Lची किंमत काय आहे? वी नो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आपल्याला माहिती आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती इथे घेतली आपण, हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि पुट अप करूया.
नेक्स्ट पेजवर बघूया. हां, नेक्स्ट पेजवर इन केस N1 इक्वल टू 2V/2L म्हणजे V/2Lची किंमत N म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग या ठिकाणी 2 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाल्या म्हणजेच इथे सेकंड हार्मोनिक प्रेझेंट. पहिल्यामध्ये 1 हार्मोनिक प्रेझेंट होता, इथे 2 हार्मोनिक प्रेझेंट झाला. आणि पहिल्यामध्ये ओव्हरटोन अब्सेंट असतो, इथे प्रेझेंट आहे. हा फर्स्ट ओव्हरटोन आर प्रेझेंट. हे झालं इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 2 फिगर 2. सेम सिमिलरली we can discussing next mode of vibration, third mode of vibration. Then here see the diagram. इथली डायग्राम पहा. इथे काय झालं, कदाचित या ठिकाणी कंप्लीट 2 लूप आणि 2 हाफ लूप प्रोड्यूस झालेले आहेत तिसऱ्या ह्याच्यामध्ये. तर हे सेम लेंथ आहे, या ट्यूबची सेम लेंथ आहे. आणि यामध्ये इथे आता पहिला हा अँटीनोड नोड आहे, λ/4 आहे. तसंच इथे अँटीनोड नोड आहे, इथे λ/4 आहे. आणि इथे λ/2, इथे λ/2. या चौघांची बेरीज इथे करायचं आहे आपल्याला. तर हेच तुम्हाला सांगण्यासाठी इकडे डायग्राममध्ये आलो मी. तर त्याचं कॅल्क्युलेशन 3λ2/2 असं येतो. तर ते आपण काढूया. इन केस हिअर गिवन थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. In this case given here third mode of vibration from figure, length of air column. See here, first antinode node distance, node distance, also node आणि नोड अँटीनोड मधलं डिस्टन्स, या सर्वांची बेरीज करायची आहे. मग आता या सर्वांची बेरीज करताना पहिल्यांदा काय केलेलं आहे, इन केस हा छेद समान असलेला ह्या दोघांची बेरीज केली 2λ2/4 आणि या दोघांची एकत्र बेरीज केली 2λ2/2. तर मग इथे रिअरेंज केलं, हा 2 कॅन्सल केला इथला आणि हा 4 म्हणजे 2 राहिला. म्हणजेच आपल्याला हा इक्वेशन मिळाला λ2/2. मग त्यानंतर काय केलं, छेद समान आहेत दोघांचीही, म्हणून या दोघांची बेरीज केली. काय आली बेरीज, 1 + 2 म्हणजे 3λ2/2. इन केस λ2ची किंमत काढली 2L/3. देन वी नो द रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी अँड लॅम्बडा. देन पुट हिअर लॅम्बडा, द व्हॅल्यू इज here, this value is put in this case. We get N2 is equal to V/2L upon 3. Rearranging we get 3V/2L. That means in this case we know this value is fundamental frequency. Here take N, that is N2 is equal to 3N. That means 3FF, 3 fundamental frequency, and harmonic here third harmonic present and second overtone present. म्हणजेच in case from 3 figure we can say that all harmonic are present. इथे all harmonic continuous integral multiple 1 2 3 असं प्रेझेंट आहे. आणि ओव्हरटोन कसा असेल, ओव्हरटोन हा नेक्स्ट म्हणजे सेकंड मोडपासून फर्स्ट, सेकंड, थर्ड असा मिळत असतो. म्हणजेच त्याचा जनरल फॉर्म्युला NP इज इक्वल टू P+1 × N अशा टाईपनं आपल्याला ओव्हरटोन काढता येतो. तर धिस आर्टिकल कॅन बी आस्क इन examination in 3 marks. Some here given notes, that is here sound produces by open pipe contain all harmonic, we discuss here.
It is quantity is richer than that produced by closed pipe. म्हणजे क्लोज्ड पाईपपेक्षाही जी ओपन बोथ एंड आहे ती चांगली आहे. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी रिलेशन NO equal to 2NC. NO means open both end, frequency of open both end. He twice of the closed end of frequency NC. असं हे रिलेशन आहे, प्रॉब्लेमसाठी उपयोगी पडू शकतो. तर अशा टाईपचा हा 3 मार्कला विचारण्यासाठी हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट वी डिस्कसिंग अबाउट नेक्स्ट article. That article is practical determination of end correction. प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन कसं काढायचं. जी एंड करेक्शन म्हणजेच ईची किंमत जी असते ही कशी इलिमिनेट करायचं या बाबतीत आपल्याला आता डिस्कशन करायचं आहे. आर्टिकल नंबर 6.74 पेज नंबर 144. In this case, take two pipe of different length but same diameter. Different length is here L1, L2. दोन पाईप घ्यायचे आणि दोन पाईपची लेंथ ही सारखी नसावी, मात्र इनर डायमीटर हे सारखं असावं, हे अट आहे. त्यानंतर इन दिस केस टेक 1 by 1. पहिला घेऊया आपण. काय आहे. फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड. दोन्ही साईडला ओपन जर असेल तर आपल्याला माहीत आहे द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू व्ही बाय 2L ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी माहिती आहे. म्हणजेच व्हीची किंमत काय आहे 2NL हे आहे. मग इन केस व्ही इज डिपेंड्स अपॉन द एलवर डिपेंड असेल. L is length of first tube, L2 is second length of tube, आणि फ्रिक्वेन्सी काय येईल N1 and N2 येईल डिफरंट. मग फॉर फर्स्ट ट्यूब वी कॅन राईट V is equal to 2N1 L1. मग सिमिलरली फॉर सेकंड ट्यूब वी कॅन राईट V equal to 2N2 L2. Here velocity is same because velocity of the air is constant. So these two equation can be equate. म्हणून इथे ते दोन्ही इक्वेशन इक्वेट केलं. मग सेम काय 2 कॅन्सल गेला. म्हणजे काय आलं N1 L1 इज इक्वल टू N2 L2 हे इक्वेशन आपल्याला आलेलं आहे. मग आता या टर्ममध्ये एलची किंमत आपण आता इथे पुटअप करूया. एलची किंमत इन केस कॅपिटल एलची किंमत L1 प्लस 2E का दोन साईडचं एंड. तसंच इथे L2 प्लस 2E अशा टाईपचं हे दोघांची लेंथ वेगवेगळ्या आलेले आहेत. आता इथे मल्टिपल करा. हा Nनी आतमध्ये मल्टिपल करा, हा N2नी आतमध्ये मल्टिपल करा. वी गेट N1 L1 2N1E असं हे एक मिळालं. तसंच इकडे देखील मल्टिपल करू N2 L2 2N2E या 2ने मल्टिपल केल्यानंतर आणि या N1 आणि N2ने मल्टिपल केल्यानंतर आपल्याला हा टर्म मिळालेली आहे. मग आता रिअरेंज करूया. जिथे ई आहे ईचे टर्म एकत्र होईल. इथे आणि इथे ई आहे म्हणजे ही टर्म इकडे घेतली मायनस झाली. म्हणजेच हे पहिल्यांदा इथे घेतलं 2N1E मायनस तो बरोबरच्या पलीकडचा इकडे आल्यानंतर मायनस होईल 2N2E आणि इथे N2 हा इथे जसं तसं लिहिला इथे आणि हा N1 इकडे गेला म्हणजे इथे तो प्लस असलेला इकडे तो मायनस होईल. अशा टाईपचा हा रिअरेंज करून आपल्याला ही टर्म मिळालेली आहे. त्यानंतर इथे कॉमन घ्या. आता इथे कॉमन काय घेता येईल 2E हे कॉमन घेता येईल. मग इन ब्रॅकेट वी गेट N1 मायनस N2 हिअर अँड हिअर सेम द व्हॅल्यू. देन पुटिंग हिअर टेकिंग E इक्वल टू आणि हे सर्व टर्म इकडे डिवाइड बाय करायचं आहे. तर आपल्याला काय मिळालं इथे
तर या ठिकाणी आपल्याला इक्वल टू N2 मायनस N1 डिवाइड बाय 2 N1 मायनस N2 असं मिळालं. त्याची रिअरेंज करून जर मायनस कॉमन घेतलं तर हे पुढच्या टर्म मिळतात आपल्याला अशा टाईपचं. त्याच्यामध्ये रिअरेंज करायचं आहे अशा टाईपचं, आणि असंही लिहू शकतो. म्हणजे हे तिन्ही इक्वेशन सारखेच आहेत. मग आता याच पद्धतीनं आपण दुसरंही बघूया. आता दुसरं कोणतं आहे, फॉर ओपन क्लोज्ड एंड वन एंड. इथे ऑन झालेला आहे, इथे वन एंड करायचं आहे. आता याच पद्धतीने मी तुम्हाला हिंट देतो आहे. एन इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय आहे, V/4L. म्हणजेच V इक्वल टू इथे काय येईल, V इक्वल टू 4NL येईल. पूर्वी काय आलं होतं, 2NL आलं होतं. ते परत तुम्ही पडताळून पहा. तर या ठिकाणी हे व्हेलॉसिटी घेऊन सेम तसंच करायचं आहे. आता इथे डिफरंट लेंथ असलेले L1 L2 हे दोन आपल्याला दिलेलेच आहेत. फ्रिक्वेन्सी N1 N2 आहेच. आणि V हे कसं लिहू शकतो, 4N1 L1. हे एक इक्वेशन पहिल्या ट्यूबचा, आणि दुसऱ्या ट्यूबचा V इक्वल टू 4N2 L2 असं लिहू शकतो. आणि हे दोन्हीही VV आहेत, म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर आहे, म्हणजे ते इक्वेट करू शकतो. सेम इथेही इक्वेट केलेलं आहे. त्यानंतर L1 आणि L2ची किंमत ठेवू शकतो इथे. आता इथे एकच E आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये 2E होतं का, तर तिथे बोथ एंड ओपन होते, इथे वन एंड ओपन आहे. म्हणून सेम पद्धतीनं इथे त्याची किंमत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आता ही बाहेरच्या टर्मने मल्टिपल केलं आहे, या टर्मने मल्टिपल केलं तर आपल्याला काय मिळतं, तर या ठिकाणी आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन असं मिळालेलं आहे. इथे 4N1 L1 प्लस 4N1E यांचं मल्टिपल झालं. त्याच पद्धतीनं हे कंसात मल्टिपल करू, 4N2 L2 प्लस 4N2E. आता पूर्वी जसं केलं आहे तसंच हे दोन टर्म एका साईडला घ्यायचे, इथे घेतलं, आणि बाकीचे राहिले एका साईडला घेतलं. मग त्यानंतर इथे कॉमन असलेल्या टर्म बाहेर घेतल्या, 4E घेतलं बाहेर, आणि इथे 4 कॉमन आहे बाहेर घेतलं. हा 4 आणि हा 4 कॅन्सल झाला. तुम्ही बघा परत तुमच्या नोट्समध्ये, इथे स्पीड होत असेल, व्हिडिओ मोठी होते. तर E इक्वल टू ठेवा इथे किंमत, आणि ही किंमत इथेच ठेवून पुढे तुम्ही काय करा, ही टर्म डिवाइड करा इथे. त्याच्यानंतर रिअरेंज करा, मायनस चिन्ह इकडचं तिकडे तिकडचं इकडे केल्यानंतर हे रिअरेंज करा. तर सेम पद्धतीनं आपल्याला पाठीमागं जसं मिळालेलं आहे एंड करेक्शन, तसंच इथे देखील आपल्याला एंड करेक्शन मिळू शकेल. त्यानंतरच्या नेक्स्ट पिरियडला आपण व्हायब्रेशन ऑन द स्ट्रिंग हे आर्टिकल बघूया. तत्पूर्वी आपण इथे थांबूया.